येते छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। रात्री 1:30 वाजता फॉरेन्सिक टीम या घटनास्थळी दाखल झाली। दरम्यान फॉरेन्सिक टीमकडून आता रंगांचे नमुने गोळा करणं सुरू आहे। तर फॉरेन्सिक टीमकडून या संदर्भातला तपास केला जाईल आणि त्यानंतर सत्य काय आहे ते बाहेर येईल। दरम्यान मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याला सध्या अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपेंद्र पावसकरला अटक करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान हा आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। उपेंद्र पावसकरनं स्वतः गुन्हा कबूल केलाय अशी ही माहिती सूत्रांकडून कळते। संपत्तीच्या वादात ठाकरे पिता पुत्र हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब आहे असंही सूत्रांकडून कळत आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दादरमधील मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या उपेंद्र पावसकरला अटक झाली आहे। आरोपी उपेंद्र पावसकर ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे। तर संपत्तीच्या वादात ठाकरे पिता पुत्र हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब आहे। आरोपी पावसकर आदित्य ठाकरे श्रीधर पावसकर यांची तक्रार द्यायला दादर पोलीस ठाण्यात जायचा असंही सूत्रांकडून कळत आहे। तर आरोपीच्या जबाबानंतर पोलीस अधिकचा तपास करणार आहेत।